परभणी जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी विटंबना झाली आणि त्या विटंबनानंतर जो झालेला त्या ठिकाणची जी आंबेडकरांनी शांततेनं जो मोर्चा काढला होता, परंतु त्या मोर्चाला कोणीतरी गालबोट लावलेलं आणि त्याला हिंसक वळण लागलेलं आहे। आणि याचा आम्ही पहिला सुरुवातीला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। त्यानंतर यामध्ये वास्तविक कोम्बिन ऑपरेशन करण्याची गरज नव्हती, परंतु इथल्या असणाऱ्या SP-नं आणि IG-नं त्याचं कोम्बिन ऑपरेशन केलं। मी या ठिकाणी मागणी करतो की सर्वप्रथम तिथल्या SP-वर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना मी आव्हान करतो या ठिकाणी, जर तुम्ही कोम्बिन ऑपरेशन करत असाल पोलिसांच्या हातात काट्या लाट्या देऊन, तर आमच्या पण बांधवांच्या हातामध्ये काट्या लाट्या द्या आणि मग बरोबरीचा सामना होऊन द्या। या महाराष्ट्राला दाखवूया की या ठिकाणी कोणाची ताकद मोठी आहे। तुम्ही निरपराधी लोकांना अटक करून माझ्या माता बहिणींना मारहाण करता, तर मी या ठिकाणी त्यांचा या पोलीस डिपार्टमेंटचा जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर काल जी घटना घडली ते अतिशय संवेदनशील झालेले आहे। या ठिकाणी आमचा भीमसैनिक सोमनाथ साळुंखे यांना पोलिसांनी प्रचंड अशी मारहाण करून त्यामध्ये तो मृत्यू पावलेला आहे आणि पोलीस DIG म्हणतो की तिच्या छातीमध्ये दुखते। मी त्या DIGला विचारतो की जर छातीत दुखत असेल तर माणसाचा मृत्यू होतो, मग ते छायाचित्रामध्ये जर पाहिलं तर पूर्ण त्याची पाठ सोलून काढलेली आहे आणि पूर्णपणे तुम्ही त्याचा हत्या केलेली आहे। आणि पहिल्या प्रथम या ठिकाणी त्या असणाऱ्या SP आणि पोलीस डिपार्टमेंटवर 302चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी करतो। आज काय केलं तुम्ही? आज या ठिकाणी आम्ही कालकथित सोमनाथ सूर्यवंशी यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या न्यायापर्यंत आम्ही पुढील न्यायालयीन लढाई ही लढणार आणि यासाठी आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो।